नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आपल्या जी के मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आपण रोज तुमच्यासाठी पोलीस भरती हा पेपर अत्यंत सोपा जावा यासाठी आपण तुमच्यासाठी पोलीस भरती 2026ची स्पेशल मॅथ, रिझनिंग आणि जी केचे व्हिडिओ आपल्या या जी के मराठी यूट्यूब चॅनलवर रोज टाकणार आहोत. तर आपण मॅथपासून सुरुवात करणार आहोत. आज आपण रेशिओ अँड प्रपोर्शन म्हणजेच गुणोत्तर, प्रमाण आणि मिश्रणे यावरील पार्ट 1 हा व्हिडिओ बनवणार. नंतर उद्याला आपण यामध्ये जे की आपल्या मागील पोलीस भरतीमध्ये पेपरमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, जे की आपल्या याच्यात विचारलेले आहे, ते आपण इथं घेऊन येणार आहे दुसऱ्या पार्टमध्ये आणि राहिलेले काही एक्झाम्पल्स. चला तर आता सुरू करूया. तर गुणोत्तर प्रमाणमधील आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील. जसे की आपल्याला इथे दिलेले आहे x छेद y बरोबर 9/5 आणि तर आपल्याला इथे विचारलेले आहे की 5x अधिक 4y छेदामध्ये 5x वजा 4y बरोबर काय असेल. तर यामध्ये घाबरून जाण्यासारखे काही नाही आहे. इथं सरळ सरळ याचं मिनिंग असं होते की x बरोबर म्हणजेच x बरोबर 9 आणि y ची किंमत ही 5 असते, म्हणजेच y बरोबर 5. तर ह्या ज्या किमती आहेत हे आपण इथं टाकून देणार. x च्या जागी x ची, y च्या जागी y ची, x च्या जागी x ची आणि y च्या जागी y ची, म्हणजेच 5 इथं हे गुणाकारात आहे म्हणून 5 गुणिला 9 x च्या जागी अधिक 4 गुणिला 5 y च्या जागी 5 येणार आणि 5 गुणिला x 9 वजा 4 गुणिला y च्या जागी 5 म्हणजेच 5 9 45 अधिक चिन्ह 5 चूक 20 छेदामध्ये 5 9 45 वजा 20. आता आपण सॉल्व करून घेणार. इथं काय होईल 5 0 5 4 आणि 2 6 भागीला 5 आणि हे 2, 5 चा भाग बसणार 5 5 25 13 5 65 म्हणजेच 13/5. हे आपल्या प्रश्नाचं काय असेल तर असेल जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहेत गुणोत्तर आणि प्रमाणमधील, जे की आपल्याला 1 मार्कासाठी निश्चित येणार आहेत. प्रश्न दुसरा, जर x छेद y बरोबर 6/5 असेल तर x चा वर्ग अधिक y चा वर्ग भागीला x चा वर्ग वजा y चा वर्ग काय असेल. तर आपण इथं आपल्याला दिलेलं आहे x छेद y बरोबर 6/5. यालाच आपण असं म्हणू शकतो x ची किंमत ही 6 आहे आणि y ची किंमत ही 5 आहे. आता इथं काहीच राहिलेलं नाही आहे. आपल्याला जे इक्वेशन दिलं आहे म्हणजेच x चा वर्ग अधिक y चा वर्ग छेदामध्ये x चा वर्ग वजा y चा वर्ग बरोबर. आता इथं आपण काय करणार, जिथं x आहे तिथं x ची व्हॅल्यू टाकणार आणि जिथं y आहे तिथं y ची व्हॅल्यू टाकणार. आपल्याकडे x म्हणजे 6 आहे आणि y म्हणजे 5 आहे, म्हणजे x चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग अधिक y चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग छेदामध्ये 6 चा वर्ग वजा 5 चा वर्ग बरोबर. 6 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 36 आणि 5 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25. खाली पण तसंच 36
वजा 25 बरोबर. आता इथं आपण बेरीज करून घेणार आणि इथं वजाबाकी करणार. म्हणजे 6. आता हे 6 आणि हे 5 हे होतात 11. 11शी 1 हात झाला 1. 3 आणि 1 4 आणि हे 2 6 म्हणजेच वर 61 आणि खाली 36 मधून 25 गेले तर इथं होतात 11. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असेल. 61:11. याला आपण असं पण वाचू शकतो 61/11 किंवा याला आपण असं पण लिहू शकतो म्हणजेच 61:11. प्रश्न क्रमांक 3. x/2y बरोबर 6/7 आहे. आता अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. तर इथं आपण सर्वप्रथम आपल्याला x आणि y ची किंमत आपण काढतो. तर इथं x आणि y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला या जे 2 आहे इकडे भागाकारामध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ते गुणाकारात होतील. तर आपल्याला सर्वप्रथम x आणि y ची किंमत काढायची आहे. म्हणून त्यासाठी आपण काय करणार, x तशाच तसा हा 2 इथं भागाकारात आहे, इकडे गेल्यावर तो गुणाकारात जाईल. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, x/y बरोबर 6 × 2/7. म्हणजेच x/y बरोबर 12+7. म्हणजे हे आपल्याला x y ची किंमत भेटली. आता आपण इथं असं म्हणू शकतो x बरोबर 12 आणि y बरोबर 7. म्हणजे जिथे x असेल तिथे 12 ठेवायचे आणि जिथे 7 असेल म्हणजे जिथे y असेल तिथे 7 ठेवायचे. तर आता आपल्याला दिलेलं इक्वेशन लिहून घ्यावे. म्हणजेच इथं काय आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं आहे x - y अपॉन x + y बरोबर प्लस 14/19 बरोबर काय येईल. तर आपण इथं काहीच करणार नाही. x च्या जागी x ची व्हॅल्यू ठेवायची जी की 12 आहे आणि y च्या जागी y ची व्हॅल्यू ठेवायची जी की 7 आहे. म्हणजेच x 12 - 7 छेदामध्ये 12 + 7 + 14/19 बरोबर 12तून 7 गेले, 5 राहिले. 5 राहिले आणि 12 मध्ये 7 टाकले तर 19 बरोबर 14/19. इथं दोन्ही जागी छेद समान आहे 19, म्हणून आपण इथे काय करणार, छेद एकचदा घेणार 19 आणि वरच्याचे काय आहे तर 5 + 14 बरोबर 5 आणि 14 होतात 19/19. इथं 19 × 19 म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असेल, जे की 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. आपल्याकडे जर x/y बरोबर 3 असेल, म्हणजेच आपल्याला x बरोबर 3 आणि y बरोबर 1 इथपर्यंत आपल्याला समजलं असेल असे दिलेले आहे. तर आता आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायला कोण सांगितलं आहे, x3 वजा y3 छेदात x3 अधिक y3 बरोबर काय येईल. तर आपण इथं काय करणार, जिथं पण x आहे तिथं आपण 3 घेणार आणि जिथं y आहे तिथं आपण 1 घेणार. म्हणजेच x च्या जाग्यावर 3 म्हणजे 3 वजा 1 छेदामध्ये 3 अधिक 1. तर आपल्याला इथं
3चा घन माहित आहे म्हणजे 27 वजा 1चा घन 1, 27 अधिक 1 म्हणजेच इथं 26 छेदामध्ये 28 होईल. आता याला आपण भाग देणार. सरळ सरळ आपण 2चा भाग देऊन देऊ म्हणजेच इथं 13 दोन्ही 26 आणि 14 दोन्ही 28 होते. तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर 13/14 आहे, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत. तर हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जे की बऱ्याचदा पोलीस भरती या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर m/n बरोबर 3:2 असेल तर 4m अधिक 5n म्हणजेच आपण याला छेदात लिहिणार 4m वजा 5n. मांडणी सर्व सारखीच आहे, फक्त इथे हे आपल्याला च्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. करायचं काहीच नाही. m म्हणजे 3 आणि n म्हणजे 2 म्हणजेच m च्या जाग्यावर 3 टाकायचे आणि n च्या जाग्यावर 2 टाकायचे. आपण सॉल्व करणार. 4 गुणिला m ची व्हॅल्यू 3 अधिक 5 गुणिला n ची व्हॅल्यू 2 छेदामध्ये 4 गुणिला m ची व्हॅल्यू 3 अधिक 5 गुणिला n ची व्हॅल्यू 2 आणि हे इक्वेशन सॉल्व करून घ्यायचे. 4 त्रिक 12 अधिक 5 दुनी 10, 4 त्रिक 12 वजा 10 बरोबर 22/2 बरोबर 2 म्हणजेच 11/1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जर इथं पूर्ण भाग बसत आहे 11चा म्हणजेच 11 आपण 11 जरी असे लिहिले तर 11च्या खालीही कधीही पण 1 असतो, हे लक्षात ठेवावे. म्हणून आपल्या या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असेल. आता प्रश्न क्रमांक 7. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला बहुतांश वेळा कोणत्याही सरळ सेवेच्या पेपरमध्ये विचारलेले पण दिसतात आणि हे अतिशय सोपे असे प्रश्न आहेत. जसं की इथं आपल्याला दिलेलं आहे A:B म्हणजेच 2:3 आणि B:C बरोबर 4:5 अशा पद्धतीने दिलेला आहे आणि आपल्याला A:C काढायचं आहे. तर यामध्ये काही फार मोठं असं रॉकेट सायन्स नाही आहे. सरळ सरळ इथं काय करायचे, अशा पद्धतीने गुणोत्तराची मांडणी करून घ्यायची. A:B, B:C. आता इथं तुम्हाला दिसत असेल, इथं A आहे, इथं B आहे, इथं B आहे आणि इथं B आहे. म्हणजे B च्या व्हॅल्यू ह्या 2 वेळेस आलेल्या आहे. म्हणजेच इथं आपण काय करणार, A बरोबर 2 आहे. ठीक आहे, आपण इथं 2 जशाच तसा 2 A च्या खाली 2 मांडून घेणार. B ची व्हॅल्यू काय आपल्याला 3, हे 3 आपण इथं मांडून घेणार. पुन्हा आपल्याला B ची व्हॅल्यू काय दिलेली आहे इक्वेशन मध्ये 4. मग आपण इथं हे B च्या खाली मांडून घ्यायचे, बरोबर व्यवस्थित मांडणी करून घ्यायची. आणि C च्या खाली काय आहे तर 5 आहे. तर आता हे सॉल्व करत असताना कसं सॉल्व करायचं, हे एकदम सोपी ट्रिक आहे. सर्वप्रथम या दोघांचा गुणाकार करायचा. A साठी 2/8 म्हणजे हा झाला A चा इष्टू. B साठी या दोघांचा गुणाकार करायचा 4 त्रिक 12 आणि C साठी या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजेच हे होतात 15. याला कोणत्याही या तिन्ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग जात नाही, म्हणून हे आपलं गुणोत्तर प्रमाण आलेलं आहे. तर आता आपल्याला हे झाला A ची, हे झाला B आणि हा झाला C. तर आपल्याला विचारले काय आहे A आणि C. तर
ए आणि सी म्हणजे 8:15 हे आपलं उत्तर असेल आणि जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 8, जे की पहिल्यापेक्षा थोडंसं डिफिकल्ट विचारलेलं आहे. आपल्याला दिलेलं आहे 3A बरोबर 5B आणि 4B बरोबर 6C आणि आपल्याला विचारलेलं आहे A:C काढा. म्हणजेच आता सर्वप्रथम आपल्याला इथं हे सॉल्व करून घ्यावे लागेल आणि हे सॉल्व करून घ्यावे लागेल. म्हणजेच आपण काय करणार, ए आणि बी ची किंमत काढणार सरळ सरळ. मग हा 3 इकडं गुणाकारात आहे, इकडं गेल्यावर भागाकारात जाईल. हा बी इकडं गुणाकारात आहे, इकडं गेल्यावर भागाकारात जाईल. मग आपण ते करून घेणार. ए जशास तसा बी इकडं भागाकारात येईल आणि हा 5 जशास तसा हा 3 इकडं गुणाकारात जाईल, भागाकारात जाईल. म्हणजेच हा 3 हा बनला आपला 1. म्हणजे A:B काय आहे आपलं 5:3 आहे. आणि तसंच हे पण सॉल्व करून घेणार आपण. आता हे काय करणार, हे सी इकडं भागाकारात जाईल आणि हा 4 इकडं भागाकारात येईल. म्हणजेच B:C बरोबर 4:6 बरोबर 6:4. म्हणजेच बेदोन्ही 4 बेत्रिक 6 म्हणजेच B:C आपल्याला होतंय 3:2. तर आता आपल्याला काय काढायचं सांगितलं त्यांनी, ए आणि सी. तर इथं तुमच्या एक लक्षात येत असेल की इथं 3 आणि इथं पण 3 आहे, म्हणजे बी ची व्हॅल्यू सारखी आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पटकन 5:2 असेल, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पण आपण ते सॉल्व करून बघणार कसं. मग A:B:C. ए ची व्हॅल्यू काय आहे 5, बी ची व्हॅल्यू काय आहे 3, बी ची व्हॅल्यू काय आहे 3, सी ची व्हॅल्यू काय आहे 2. आपण कसं करतो, या दोघांचा गुणाकार करतो. ए साठी 5:15. या दोघांचा गुणाकार करतो बी साठी 9. या दोघांचा गुणाकार करतो 6. आणि आता इथं बघा, या तिन्ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग जातो, जे की 3 आहे. आपण भाग देणार 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 पाची 15. म्हणजेच आपल्या व्हॅल्यू आल्या A:B:C. ही एक 5, ही 3 आणि ही 2. तर आता तुम्ही ए आणि सी ची व्हॅल्यू बघा 5 आणि हे 2. म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचे. प्रश्न क्रमांक 9, जर A:B बरोबर 2/3 असेल आणि B:C बरोबर 4/5 असेल, तर A+B+C किती असेल. तर काहीच नाही, इथं आपल्याला सरळ सरळ A, B आणि C यांच्या किमती काढून घ्यायच्या सगळ्यात पहिले. तर आपण इथं ए साठी इथं आपल्याला 2 दिलेला आहे म्हणून इथं 2 लिहिणार आणि बी साठी 3 आहे म्हणून इथं आपण 3 घेणार. पुन्हा आपल्याकडे बी आहे, बी साठी 4 आहे म्हणून आपण इथं याच्या खाली 4 घेणार आणि सी साठी 5 आहे म्हणून आपण इथं 5 घेणार. आता बघा आपल्या इथं ए बी सीच्या व्हॅल्यू निघून जातील सरळ सरळ. आपण काय करतो, 2 आणि 4चा गुणाकार ए साठी म्हणजेच इथं 8 आणि 3 आणि 4चा गुणाकार आपण बी साठी करतो म्हणजेच इथं 12 आणि 3 आणि 5चा आपण इथं गुणाकार करतो म्हणजेच की 15. तर अशा पद्धतीने आपल्या ए बी सीच्या व्हॅल्यूज निघालेल्या आहे. ए आणि बी आणि सीच्या व्हॅल्यूज इथं आपण काढलेल्या आहे. तर आपण ते व्यवस्थित लिहून घेऊया. A:B B:C बरोबर किंवा ते खाली लिहिलं तरी चालते.
8:12 आणि 12:15 म्हणजेच हे आपले अशा पद्धतीने हे याच्या व्हॅल्यूज आहेत. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर a प्लस बी अपॉन बी प्लस सी यामध्ये आपण a च्या जागी a ची व्हॅल्यू टाकणार, b च्या जागी b ची व्हॅल्यू टाकणार. तर सरळ सरळ a किती आहे 8, b किती आहे 12, b किती आहे 12 आणि c किती आहे 15 आणि हे सॉल्व करायचं. 12 मध्ये 8 टाकले तर हे होतात 20 आणि हे होतात 27. तर याला भाग जात नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे, 20/27. प्रश्न क्रमांक 10. जर 0.75 याला आपण छेदामध्ये लिहिणार, x बरोबर हे 4 चौकोन म्हणजे बरोबरचं चिन्ह असते आणि 5/8 असेल तर x ची किंमत किती? तर आपण हे सर्वप्रथम व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. आता आपण x ची किंमत काढणार, तर याच्यामध्ये काय करायचं, काहीच नाही, या दोघाचा करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची आणि x ची व्हॅल्यू इथं काढून घ्यायची. सरळ सरळ काय होते, 0.75 गुणिला 8 बरोबर 5 गुणिला x. आता ही 5 इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात येतील. सरळ सरळ 0.75 गुणिला 8 भागिला 5 बरोबर x. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला सरळ सरळ x ची व्हॅल्यू भेटून जाईल. तर आपण इथं काय करणार, सर्वप्रथम आपण इथं हे जे डेसिमल पॉइंट आहे म्हणजेच हे काढून टाकणार, म्हणजे 75 गुणिला 8. तर आपल्याला खाली 2 शून्य वाढवावे लागतील, म्हणजेच हे 500 होणार बरोबर x. तर आता आपण इथं सरळ सरळ 5 चा भाग देऊन देऊ किंवा 25 चा बसते. 25 त्रिक 75, 25 दोन्ही 50, हे 20 होतात. इथं 4 चा बसतो, 4 दोन्ही 8, 4 पंच 20 आणि x बरोबर काय राहते, तर 3 गुणिला 2 भागिला 5. तर 6 भागिला 5, 6 भागिला 5 जर म्हणलं आपण, तर 6 भागिला 5 हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं x ची किंमत काढण्यासाठी. 6 भागिला 5 तर काय येते, 5 चा भाग बसणार, 5 1 5, खाली 1 उरणार आणि पॉईंटचा शून्य म्हणजे 5 दोन्ही 10. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 1.2 असेल, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये. आपण इथं शून्य पण लिहू शकतो समोर. तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 11. आपल्याला हा प्रश्न खूपच भारी वाटत असेल, पण यामध्ये काही असं भारी नाही आहे, सर्वात सोपा प्रश्न आहे. सरळ सरळ आपल्याला दिलेलं काय आहे, तर x/y बरोबर 5/3 म्हणजेच x बरोबर 5 आणि y बरोबर 3 अशा पद्धतीने या किमती आपण इथं लिहून घेतलेल्या आहे. आणि आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे, तर ते इक्वेशन बघा, x3 वजा y3 अपॉन y3 म्हणजेच x चा घन वजा y चा घन छेदामध्ये y चा घन. तर आपण इथं काय करणार, x च्या जागी 5 टाकणार आणि y च्या जागी 3 टाकणार. तर x म्हणजेच 5 चा घन वजा 3 चा घन भागिला 3 चा घन, म्हणजेच आता हे आपण सॉल्व्ह करून घेणार. 5 चा घन आपल्याला माहित आहे 125 आहे, वजा 3 चा घन आपल्याला माहित आहे 27 आहे आणि 3 चा घन हे आपल्याला माहित आहे 27 आहे. तर 125 मधून 27 गेले 98 राहतात आणि हे 27. तर आपल्या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे, 98/27. प्रश्न क्रमांक 12. आपल्याला इथे दिलेला आहे, जर a/b
बरोबर 7:5 असेल आणि B:C बरोबर 9:11 असेल, तर A, B आणि C यांच्या व्हॅल्यूज काढा. असा प्रश्न आहे सरळ सरळ. तर आपण काहीच नाही, सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणार. A च्या खाली A ची किंमत लिहून टाकायची, B च्या खाली B ची किंमत जे की 5 आहे आणि इथं B ची किंमत बदलली आहे म्हणून ही खाली लिहायची की 9 आहे. C च्या खाली C ची किंमत जी की 11 आहे. मग सर्वप्रथम आता हे सॉल्व्ह करताना आपण काय करतो, A ची किंमत काढण्यासाठी या दोघांचा गुणाकार करतो. 7×9 = 63. नंतर B ची किंमत काढण्यासाठी या दोघांचा गुणाकार करतो, म्हणजेच 5×9 = 45 आणि C ची किंमत काढण्यासाठी आपण या दोघांचा गुणाकार करतो, म्हणजेच 11×5 = 55. आता यामध्ये या तिन्ही संख्यांना एका कॉमन संख्येने जर भाग जात असेल तर द्यायचा, नाहीतर आपलं फिक्स गुणोत्तर प्रमाण आलेलं आहे. तर यामध्ये कोणत्याही एका संख्येने तिन्ही संख्यांना भाग जात नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे, जे की 63:45:55 आहे. तर अशा प्रकारे आपण टाइप 1 चे सर्व प्रकारचे एक्झाम्पल इथं बघितलेले आहे. उद्या आपण टाइप 2 जे की आपला गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवरील आहे, तो उद्या आपण घेऊन येणार आहोत. आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये विचारलेले सर्व प्रश्न जे की या गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवर असेल, ते सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण उद्या घेऊन येणार आहोत. तर हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला आपले GK मराठी यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करावे लागेल. आणि जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करत असतील, आता त्यांचे सर्वांचे ग्राउंड झालेले आहे आणि त्यांना अभ्यासाची गरज आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या GK मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोज मिळत जातील. आता तुमचा पेपर संपेपर्यंत आपण तुमचे गणिताचे सर्व जे चॅप्टर्स आहेत ते क्लिअर करणार आहोत. रोज एक एक चॅप्टर आपण क्लिअर करणार आहोत. तर अशासाठी तुम्ही आमच्या GK मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.